आजकाल ना इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर ट्रेंडिंग चालणारा टॉपिक म्हणजे जॅपनीज होम हॅक्स, होम ऑर्गनायझर्स, होम क्लिनिंग टिप्स आणि ट्रिक्स. हे सगळं काही बघायला मिळते. सगळं काही जॅपनीज लोकांनाच येतं असं नाही आहे ना. आपण सुद्धा भारतीय सगळ्या काही गोष्टी त्याच पद्धतीने करत असतो, जसं जॅपनीज पद्धतीने ते होम क्लिनिंग करत असतात किंवा होम ऑर्गनाईज करत असतात. फक्त फरक इतकाच आहे की आपण त्या गोष्टींना नावं ठेवलेली नाही आहेत, जसं त्यांनी प्रत्येक क्रियेला नावं ठेवलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की जॅपनीज पद्धत आपल्या भारतीयांसाठी बिलकुल नवीन नाही आहे. आपण सुद्धा त्याच पद्धतीने घर सांभाळतो, घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवतो. हे अगदी आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले नियम आहेत, जे आपल्या सगळ्याच भारतीयांना माहिती आहेत. फक्त जॅपनीज लोकांनी त्यांना प्रत्येक नियमाला एक नाव दिलेलं आहे, म्हणून त्यांचा जरा वेगळेपणा दिसतो. आणि आपल्याकडे त्या पद्धतींना त्याला वेगळेपणा देण्यासाठी नावं नाही आहेत, म्हणून आपले जी कामं आहेत ना ती हायलाईट होत नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडे सुद्धा अगदी पूर्वजांपासून हे सगळं चालतच आलेलं आहे, फक्त जॅपनीज लोकांनी त्यांना नावं ठेवलेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जॅपनीज लोकांच्या ज्या काही पद्धती आहेत आपण त्या रोजच्या रोज करत असतो, पण आपल्याला कळत सुद्धा नाहीत. जॅपनीज लोकांनी काय केलं आहे की त्यांनी ह्या कामांची एक सिस्टम बनवलेली आहे आणि आपण आपली ही कामं रोजचीच आहे, म्हणजेच आपला हा जॉबच आहे असं समजून आपण अशी ही कामं रोजच्या रोज करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहूया आपण की जॅपनीज पद्धतीमध्ये ज्या काही मेथड्स आहेत त्या आपल्या भारतीयांमध्ये ऑलरेडी आहेत, त्या कशा. तर चला, त्यांची पहिली जी मेथड आहे ना ती आहे कोनमरी. तर ह्या पद्धतीमध्ये काय असतं, तर आपल्याकडे काय असतं ना, आपल्या घरामध्ये येणारे पार्सलचे डबे, श्रीखंडाचे डबे, जुने पडलेले चार्जर, जुने पडलेले घड्याळं, ज्या काही बंद झालेल्या गोष्टी असतात ज्या आपण बिलकुलच वापरत नसतो, कधी ना कधी याचा वापर आपण काही ना काही करण्यासाठी करू असं म्हणून ज्या काही गोष्टी आपण तशाच पडून ठेवतो ना, तर त्या गोष्टींचं काय होतं ना, जपानी लोक काय मानतात की प्रत्येक वस्तू फक्त फिजिकल स्पेस नाही घेत, तर ती मेंटली स्पेससुद्धा अडवतात. ह्या घरातल्या गोष्टी अडगळीच्या जर आपल्याला दिसल्या ना, तर आपल्याला एक स्ट्रेस ताण येतो की अरे यांचं काय करायचं आहे, किती दिवस सांभाळायचं आहे, हे असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं. तर हाच मेंदूवरचा ताण कमी करण्यासाठी कॉनमेरी पद्धत आहे, जी आपल्याकडे सुद्धा फॉलो केली जातात. आपल्याकडे आपल्या घरामध्ये बघा आई बोलते, हे तू वापरत नसशील तर कोणाला तरी दे, ज्याला गरज असेल त्याला देऊन टाक. आणि आपण सुद्धा असंच करतो. जर आपल्याकडे एखाद्या घरात वस्तू पडलेली आहे आणि जी आपल्या काहीच कामाची नाही, तर नक्कीच आपण ती कोणालाही देऊनच टाकतो. तर ही पद्धतसुद्धा की आपल्या भारतीयांना नवीन नाही आहे. फरक फक्त इतकाच आहे की जॅपनीज लोकांनी त्याला एक व्यवस्थित नाव दिलेलं आहे कॉनमेरी, आणि आपल्याकडे ह्या पद्धतीला अशी व्यवस्थित असं काही नाव नाही आहे. फरक फक्त इतकाच आहे. आता दुसरी पद्धत जी आहे ना त्यांची, ती आहे वन इन आणि वन आउट. बघा, आता आपण शॉपिंगला गेलो, आपल्या कपड्यात भरपूर सारे कपडे असले तरीसुद्धा आपण सारखे सारखे कपडे घेतो आहे आणि कपाट अगदी गच्च भरलं आहे, आता ठेवायला सुद्धा जागा नाही. तर अशा पद्धतीमध्ये जॅपनीज लोक ही पद्धत वापरतात. म्हणजे आपल्या घरातले जे काही आधीचे कपडे आहेत ते आपण बाहेर काढायचे आणि त्यानंतरच जागा रिकामी झाल्यानंतर दुसरे कपडे, नवीन कपडे घरामध्ये आणायचे. दर महिन्याला, दर आठवड्याला आपल्या कपाटातले कपडे आपण चेक करायचे की आपल्याला कुठले याच्यातले गरजेचे आहे की नाही आहेत. मग ते कपडे दान करायचे, कोणाला तरी देऊन टाकायचे आणि नंतरच आपण नवीन कपडे घेण्याचा विचार करायचा. तर हे सुद्धा काही आपल्याला नवीन नाही आहे, आपल्याकडे सुद्धा असंच आहे. आपण जेव्हाही कधीही नवीन कपडे घेण्याच्या तयारीत असतो त्यावेळी आपण आपलं कपाट नक्कीच चेक करतो की आपल्या कपाटामध्ये गरजेचं काय आहे, तर ते आधी आपण बाहेर काढतो आणि मगच कपडे आपण घेतो. किंवा इतर सामानाच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे. तर ही पद्धतसुद्धा काही नवीन नाहीच आहे, तुम्हाला कळलंच असेल. आपण सुद्धा सगळे असंच करतो. आता तिसरी जी पद्धत आहे ना त्याला म्हणतात मोताय नाही. म्हणजे काही वस्तूंची व्हॅल्यू करायला शिका. आपल्या घरामध्ये कधीतरी जेवण असतं तरीसुद्धा आपण बाहेरून पार्सल आणतो, त्यामध्ये पैसे वेस्ट जातात. किंवा ताटामध्ये गरज नसताना, भूक नसताना अति प्रमाणात वाढून घेतलं तर ते सुद्धा वेस्ट जातं. तर आपल्याकडे बघा, आपले आई वडील आपण म्हणतो किंवा आपण सुद्धा आपल्या मुलांना म्हणतो, जेवढी भूक असेल तेवढंच खा, जेवढं गिळलं जात असेल तेवढंच ताटात वाढून घे, म्हणजे अन्नाची बचत होईल आणि त्यामागे लागणाऱ्या सगळ्याच गोष्टींची बचतसुद्धा होते. त्यामुळेच ना जॅपनीज लोक शॉपिंगसुद्धा फार कमी करतात. त्यांचं असं म्हणणं असतं, सतत वस्तू घेणं हे पैशांची बरबादीसुद्धा आहे आणि नवीन गोष्टी घरात आल्या की त्या आपल्या घरातली एनर्जीसुद्धा घेतात आणि जागासुद्धा अडवतात. आणि तसंच बघा, आपल्या भारतीयांमध्ये सुद्धा असंच आहे. आपल्या लहानपणापासूनच आपण आपल्या आईवडिलांकडून ऐकत आलेलो आहोत आणि आपण आपल्या मुलांनासुद्धा तेच सांगतो की प्रत्येक गोष्टी ही व्हॅल्युएबल असते, ती वाया घालवू नको. तर हे सुद्धा काही आपल्यासाठी नवीन नाही आहे.
हे सुद्धा पद्धत आपल्याला आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे की गोष्टींची व्हॅल्यू करायला शिका. आता चौथी पद्धत तर आपल्याला अजिबातच नवी नाही आहे. तर चौथी जी पद्धत आहे ना ती आहे वन होम रूल. म्हणजे जिथून वस्तू घेतलेली आहे तिथे जागेवर परत. हे बोलणारे तर एकही भारतीय सुटलेला नसेल, त्यामुळे ही पद्धतसुद्धा नवीन नाही आहे. या रूलमध्ये जॅपनीज लोक फॉलो करतात की जी गोष्ट ज्या जागेवर असते ती त्याच जागेवर जाऊन ठेवायची. म्हणजे आपण समजा बाहेर गेलो, बाहेरून घरात आल्यानंतर चप्पल व्यवस्थित काढून ठेवले, चावीची जी जागा असते त्या जागी चावी ठेवली, सनग्लासेसची जागा असते त्या जागी सनग्लासेस ठेवले, पिशव्या जागेवर ठेवल्या, आणखी आपण आल्यानंतर कपडे चेंज करतो ते लगेच व्यवस्थित जागेवर ठेवणं. तर हा आहे वन होम रूल. हा सगळ्याच घरातल्यांनी फॉलो केला ना तर नक्कीच यामुळे घर व्यवस्थित ऑर्गनाईज. आणि या सवयीमुळे ना घाई होत नाही, गडबड होत नाही. म्हणजे वेळेवर आपल्याला पटकन कुठे जायचं असेल तर हे कुठे ठेवले ते कुठे ठेवले शोधाशोध होत नाही. मुलं विचारत नाही हे कुठे ते कुठे. जर अशाच सवयी जर मुलांनासुद्धा लागल्या ना तर नक्कीच त्यांचीसुद्धा गडबड होणार नाही आणि आपलीसुद्धा धावपळ होणार नाही. तर ही पद्धतसुद्धा भारतीयांना नवीन नाही आहे, प्रत्येक आईला नवीन नाही आहे. प्रत्येक आई मुलांच्या मागे लागत असते, जिथून घेतलं तिथेच जागेवर ठेव. त्यामुळे ही सुद्धा पद्धत भारतीयांसाठी बिलकुल नवीन नाही आहे. फक्त ह्या गोष्टीला वेगळं नाव नाही आहे. जसं इथे आहे वन होम रूल तसं आपल्याकडे नाही आहे. तर आपणसुद्धा जर हा रूल फॉलो केला तर नक्कीच त्याचा एक छान असा मेथड तयार होते. आता 5वीची मेथड आहे ना त्या मेथडचं नाव आहे मा याचा अर्थ काय होतो की घरामध्ये एम्प्टी पेस असावा. म्हणजे आपलं घर छोटं असो किंवा मोठं असो ते अगदी भरगच्च नसावं. आता एखादी भिंत जर तुम्हाला रिकामी दिसते ती राहू द्या रिकामी, काही हरकत नाही. अशी गरजेचं नाही आहे की तिथे काही ना काही पेंटिंग यायला पाहिजे किंवा शेल्फ यायला पाहिजे. जर त्या रिकाम्या भिंतीवर शेल्फ आलं तर अर्थातच शेल्फ भरायला गोष्टी आणाव्या लागतील, त्यासाठी पैसे खर्च होतील आणि ते अगदी गच्च दिसेल. पूर्ण घरामध्ये अजिबात मोकळेपणा जाणवणार नाही. पैसेसुद्धा वाया जातील, आपली एनर्जीसुद्धा वाया जाईल आणि घरामध्ये खूपच असा भार असल्यासारखं वाटेल. त्यामुळे ना घरामध्ये एम्प्टी स्पेस नक्कीच असावा असं जॅपनीज लोकांचं म्हणणं असतं. तर इंडियामध्ये सुद्धा तसंच आहे, आपल्या भारतीयांमध्ये सुद्धा तसंच आहे. आपल्याला खूप काही गोष्टी गरजेच्या नसतात किंवा प्रत्येक कोपरा भरलेला असावा असं सुद्धा वाटत नाही. आपल्या घरामध्ये बरेचसे असे मोकळ्या भिंती, मोकळा कॉर्नर असतो, त्यामुळे घर छान वाटतं. तर हे सुद्धा काही भारतातल्या लोकांना नवीन तर नाही आहे. आता 6वीची मेथड आहे ना त्या मेथडचे नाव आहे प्रत्येक वस्तू ही क्लिअर असावी. आता बघा आपण किचनचंच उदाहरण घेऊया. आता किचनमध्ये आपण जर प्लास्टिकचे डबे घेतले तर अर्थातच आपल्याला ते ट्रान्सपरन्स असतात, त्यामुळे पटकन गोष्टी सापडतात. स्टीलचे जरी डबे असले तरीसुद्धा आपण त्यांना लेबल लावून ठेवलं तर ते सुद्धा आपल्याला पटकन गोष्टी सापडतात. तर ते सुद्धा असंच करतात, प्रत्येक गोष्ट दिसेल अशा ठिकाणी ठेवतात आणि पटकन सहज हातात मिळेल अशा ठिकाणी ठेवतात. तर आपल्याकडे सुद्धा असंच आहे. आपण सुद्धा आजकाल जे मॉड्युलर किचन आहे ते आता अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण ते छानपैकी डेकोरेट करतो. प्रत्येक गोष्ट नीटनेटकी ठेवतो किचनमध्ये, सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील, प्रत्येक गोष्टीचं लेबलिंग करतो आणि छानच असतं सगळं काही. त्यामुळे ही सुद्धा पद्धत काय आपल्यासाठी नवीन तर नाही आहे. आता 7वीची मेथड आहे ना त्या मेथडचं नाव आहे जेनकन. जर तुम्ही डोरीमॉन बघत असाल तर डोरीमॉनच्या बघा नोबिताच्या घरामध्ये एंट्रन्सला तो आधी शूज काढायचा आणि मग घरामध्ये यायचा. छोटीशी पायरी असायची आणि मग घरामध्ये एंट्रन्स असायचा. तर जपानीज लोकांचं असं म्हणणं असतं की आपल्या घरामध्ये आपल्यासोबत येणारे वाईट विचार, वाईट अनुभव आणि वाईट दिवसभराचा जो काही ताण असतो तो ह्या पायरीच्या बाहेरच असावा. ते स्पेशली शूज बाहेर काढतात आणि घरामध्ये एंट्रीच्या वेळेस नवीन शूज घालतात. म्हणजेच याचा अर्थ असा असतो की जे काही विचार आपल्या घरामध्ये बाहेर चालू असतात ते घरामध्ये आणायचे नाहीत आणि त्याचबरोबर बाहेरून येणारी धूळसुद्धा येत नाही. बाहेरून जर आलेला ताणतणाव घरामध्ये नसेल तर इम्पॅक्ट त्याच्या घरातल्या इतर सदस्यांवर सुद्धा पडत नाही. त्यामुळे घर नेहमी आनंदी आणि छान वाटतं. तसंच ते आपल्या घरातल्या एंट्रन्सवर सुद्धा खूप लक्ष देतात. म्हणजे घरातल्या एंट्रन्सवरूनच लक्षात येतं की घर आतमध्ये किती छान आहे किंवा घराच्या आतमध्ये लोक किती आनंदी आहेत. तर आपल्याकडे सुद्धा असंच आहे. आता माझंच बघा, मी तर बघा पाऊस चालू आहे तरीसुद्धा मी माझा ओटा वगैरे क्लीन करते, घराचा एंट्रन्स वगैरे छान ठेवलेला आहे. आणि आपण भारतीय म्हणतो बघा, काय कटकट असेल ना ती तुझ्या घराच्या बाहेर मिटव, घरात अजिबात आणू नको आणि आम्हाला त्रास देऊ नको, बाहेरचं बाहेर मिटव, घरातलं घरात बघ, असं आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत आणि आपण आपल्या मुलांनासुद्धा तसं सांगत असतो. त्यामुळे ही सुद्धा पद्धत काही आपल्यासाठी नवीन तर नाही आहे. आता 8वीची पद्धत आहे ना ती आहे डेली रिसेट.
तर ह्या पद्धतीमध्ये काय करतात ते लोक की रात्री झोपण्यापूर्वी हॉलमध्ये जे काही पसारा असेल रिमोट जागेवर ठेवणं, खाली असलेल्या पडलेल्या उशा उचलून ठेवणं, मुलांची खेळणी आवरून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ते क्लीन आणि नीट करूनच झोपतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा ते अर्थातच त्यांचं छान असं फ्रेश घर पाहून अर्थातच त्यांचा मेंदू छानपैकी रिफ्रेश होतो आणि त्यांचा ताणतणाव कमी होतो. तर यालाच बोलतात डेली रिसेट. फक्त रात्रीचे 5 मिनटं काढायचे आणि आपल्या घरामध्ये जो काही पसारा असेल ना तो व्यवस्थित जागेवर नेऊन ठेवायचा. तर हे तर आपल्या भारतीयांना नवीन पण नाही आहे. रोज रात्री आपण झोपण्याआधी आपल्या मुलांच्या पुस्तकांच्या आवरावर, घरात पडलेले इतर सामान असं सगळं काही नीटनेटकं करूनच ठेवतो. फक्त या पद्धतीला वेगळं असं काही नाव दिलेलं नाही आहे, जे जपानीज लोकांनी दिलेलं आहे. आता 9वी पद्धत आहे ना, त्या पद्धतीचं नाव आहे ओसोजी. जपानमध्ये एक ट्रेडिशन आहे की वर्षाच्या शेवटी संपूर्ण घर अगदी डीप क्लिनिंग करायचं. त्यांचं असं म्हणणं असतं. तर नवीन वर्षाची सुरुवात ही अगदी फ्रेश आणि स्वच्छ घराने व्हावी असं त्यांच्याकडे ट्रॅडिशनल आहे. तर ह्या मेथडबद्दल वाचल्यानंतर मला तर माझं लगेच आठवलं की आपल्याकडे सुद्धा दिवाळी असते. तर वर्षातून एकदा नाही तर आपल्याकडे 3 वेळा असे मोठे सण असतात हिंदू धर्मामध्ये, ज्यामध्ये आपण आपलं घर अगदी डीप क्लीन करत असतो, अगदी स्वच्छ करत असतो. एक तर म्हणजे दिवाळी, दुसरं म्हणजे गणपती आणि तिसरं म्हणजे नवरात्र. हे आपल्या हिंदू धर्मातले सगळ्यात मोठे सण असतात, ज्यावेळी आपण घरामध्ये अगदी डीप क्लिनिंग करत असतो आणि ह्या सणांसाठी अगदी भरपूर तयारी करत असतो. तर ही मेथडसुद्धा नवीन नाही आहे. जसं जॅपनीज लोकांची ओसोजी आहे तसेच आपले गणपती, नवरात्र आणि दिवाळी आहे सगळं काही घर क्लीन करण्यासाठी. तर डीप क्लिनिंग तर ते ओसोजीच्या ह्या मेथडनुसार वर्षातनं एकदाच करतात. पण तसंच ते रोजच्या आयुष्यामध्ये एक सवय त्यांनी लावून घेतलेली आहे स्वतःला, ती म्हणजे यूज, रिटर्न अँड फिनिश. म्हणजेच जी गोष्ट जिथून घेतलेली आहे ती लगेच काम झाल्यानंतर तिथे रिटर्न करायची आणि संपवायचं. असं नाही की चहा पण पिला आणि कप तिथेच टेबलवर पडला आहे, रिमोट तिकडे पडलं आहे, मुलांनी अभ्यास केला, सगळा पसारा तिथेच पडला आहे. जिथून वस्तू घेतल्या तिथून जागेवर लगेच नेऊन ठेवणं, यामुळे अर्थातच घरातल्या इतर लोकांचा सुद्धा त्रास वाचतो, मुलांना छान डिसिप्लिन लागतं आणि घरामध्ये पसारा दिसत नाही आणि आपल्याला अगदी डीप क्लिनिंग करण्याचा ताणसुद्धा येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या जॅपनीज लोक फॉलो करतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा या फॉलो होत असतात. पण आपल्याला ना त्यांना प्रॉपर नावं दिलेली नाही आहेत, म्हणून आपल्याला असं वाटतं की जॅपनीज लोक फार हुशार आहेत आणि ते छान क्लीन करतात किंवा घर छान ऑर्गनाईज करतात. तर असं नाही आहे. भारतीयांमध्ये सुद्धा ह्या सगळ्या कला आहेत, पण आपल्या ह्या जगभर प्रसिद्ध झालेल्या नाही आहेत कारण की त्यांना प्रॉपर नाव नाही आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, जॅपनीज पद्धत, जे काही ट्रेंड चालू आहे आजकाल, तर खूप काही विशेष नाही आहेत, आपल्या डेली रुटीनच्याच गोष्टी आहेत. फक्त गोष्टी सिस्टीममध्ये पॅक केलेल्या आहेत आणि त्या तशाच केल्या तर याचा ताण कमी होतो सगळ्याच गोष्टींवर. म्हणून याला जॅपनीज मेथड असं म्हणतात. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बराचसा वेळ घेतलेला आहे आणि मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगून ठेवलेलं आहे की जॅपनीज पद्धतीचा खूप काही बाव करून घेऊ नका. आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत फक्त त्याला एक छान असं वळण द्या, एक सिस्टीम लावा, वेळ कामं होतील असं पहा. बाकी काहीच तुम्हाला एक्स्ट्रा ताण घ्यायची गरज नाही आहे. तर आज पुरता इतकंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. आणि असेच माझे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की विजिट करा. आणि भरपूर सारे व्हिडिओज आहेत जे छान छान आहेत, तुमच्या अगदी फायद्याचे ठरणारे आहेत, ते सुद्धा नक्की पहा. तर आजपुरतं इतकंच. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.